नमस्ते शेतकरी मित्रांनो. गेल्या वेळेस आपण जीवामृत स्लरी आणि त्यामध्ये बॅक्टेरिया सोडल्या होत्या. आंब्यामध्ये जे फळगळ होत होती त्याचे प्रमाण बऱ्याचपैकी कमी आलेले आहे आणि फळांची साईजही चांगल्या प्रकारे वाढलेली दिसत आहे. एकंदरीत विचार केला तर जीवामृतमध्ये NPK बॅक्टेरिया मिसळल्यामुळे आपल्याला चांगला इफेक्ट आलेला आहे. आता आपण 13-045 कॅल्शियम आणि बोरॉन हे सोडत आहोत. पोटॅशयुक्त खतामुळे फळांची साईज झपाट्याने वाढत असते. तर आपण यामध्ये बोरॉन आणि कॅल्शियम घेतल्यामुळे फळांचा आकारही चांगला राहणार आहे आणि फळांना क्रॅक जाणे हा प्रकार यामुळे राहणार नाही. मित्रांनो, आज आमच्याकडे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 3 फेज लाईट आहे. त्यामुळे आत्ताच औषध सोडत आहे. औषध सोडायला उशीर होत असल्यामुळे बंधुराज म्हणाले, मी पण तुझ्याबरोबर येतो. आमच्या इकडं वाघ बिबट्या असला प्रकार तर आणखीन नाही, पण कोण तर बरोबर असणं जरा बरं असतं. तर मित्रांनो, तुमच्याही बागेत जर फळांची साईज 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास झाली असेल तर तुम्हीही ही खते अवश्य सोडा. धन्यवाद.